नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 15वा. काय दिलं आहे? 4m + 2n + 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल. ओके, तर गणित आपण लिहून घेऊया. त्यांनी प्रश्नामध्ये काय बोलले? 4m + 2n + 3 या राशीमध्ये कोणती राशी मिळवली तर 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल. म्हणजे या बहुपदीमध्ये समजा आपण p(x) ही बहुपदी मिळवली तर 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल असं आपण मानूया. आणि मग उत्तर काढूया. त्यासाठी आपल्याला इथे लिहावं लागेल. समजा 4m + 2n + 3 या राशीत p(x) ही राशी मिळवली तर उत्तर काय? 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल असे मानू. ओके, हे आता आपण असं लिहिलं तर गणिताच्या स्वरूपात कसं लिहिणार? 4m + 2n + 3 याच्यामध्ये p(x) बहुपदी मिळवली तर 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल. ओके, आता p(x) ला इथंच ठेवायचं आहे आणि ह्या बहुपदीला आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला आणायचं म्हणजे वजा होईल ह्याच्यामध्ये. ओके, म्हणजे कसं होईल? p(x) = 6m + 3n + 10. हे बघा, ही बहुपदी जसं तसं लिहिली. आता या बहुपदीला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेलं म्हणजे वजाबाकी झाली ती. 4m + 2n + 3. ओके, आता वजा चिन्हाने गुणूया. 6m + 3n + 10 वजा गुणिले 4m वजा 4m वजा गुणिले अधिक 2n वजा 2n वजा गुणिले 3 वजा 3. ओके, आता m n n एकत्र घेऊया आणि संख्या एकत्र लिहूया. 6m वजा 4m अधिक 3n वजा 2n अधिक 10 वजा 3. ओके, आता 6m मधून 4m गेले, 2m राहिले, अधिक 3n मधून 2n गेले, अधिक n राहिला, 10 मधून 3 गेले, 7 राहिले. ओके, आता हे झालं या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे p(x) बरोबर काय आलं? 2m + n + 7. म्हणजेच काय? 4m + 2n + 3 या राशीत समजा 2m + n + 7 ही राशी मिळवली तर 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल. ओके, अशा प्रकारे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 झालेला आहे. आता चौथा धडा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.